सर्वप्रथम सर्व रसिक जनांना दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। तसेच अमर नृत्य कला मंडळ, आता संकेत बुवा बुवांसोबत हा माझा पहिलाच कार्यक्रम। बुवांनी पण सांगितलं की पहिलीच भेट आणि बुवांचं बघा पहिलीच भेट आणि लावतो वाट। बुवा ह्याला यमक म्हणतात। बुवा बोले ना बाईंसोबत माझी पहिलीच भेट आहे आणि मी तिच्या आता लावतो वाट असो। आणि त्यानंतर बुवा म्हणाले मी बोलून गेले आणि मी बोलत नाही तर हे रसिकजन बोलले की खेळची वागी नाही व मी मला माझी स्वतःलाही पदवी दिलेली नाही। तुम्ही बोलता खेळची वागी नाही मग काय मोठा रुबाब करते वगैरे वगैरे। आता या दुसऱ्या बारीत तुम्हाला समजेल की खेळची वागी जर दहाडली तर तुमचे हाल काय होतील त्या दुसऱ्या बारीत तुम्हाला। संकेत बुवा आपण शक्ती तुझ्याचा कार्यक्रम करतोय, तुम्हाला ज्ञान वगैरे काहीच देणार नाही कारण मला माहित नाही हे बुवा कसे गातात, मी यांना पहिल्यांदाच बघितले। तर बुवा असा साधारणतः असा कार्यक्रम केला पाहिजे की सगळ्या लोकांना मजा आली पाहिजे। अगदी माणसं येऊन बोले की काय मजा नाही आली अजिबात। हा बुवा तुम्ही अशा बाऱ्या करता हे मला आता पहिल्यांदाच समजतंय। आणि बुवा तुम्ही शिष्य कोणाचे आहात? कोणाचे आहात? योगेजी जाधव, त्यांच्यासोबत पण माझ्या बाऱ्या झालेल्या आहेत। तर बुवा असू द्या, तुम्हाला अजून शिकायची गरज आहे। मी पण लहानच आहे, मी बोलत नाही की मी मोठी आहे म्हणून, पण तरी जसं मला रसिक जनांना खेळवता येतं साधारणपणे तसं खेळवतो।
चाल दिली. आयटम भेटली सटक पटक आणलंय तीन मला अटक. बरं कोण सांगितलं होतं ही चाल आहे आणि बुवा बोलतात हिला अटॅक देऊन. आता तुम्हाला अटॅक देऊन त्या खेडच्या कळबणी हॉस्पिटलमध्ये नाही ऍडमिट केली ना तर बघा. आणि त्यानंतर एक एक पॉइंट घेणार आहे. गवळण माझ्या गवळणीला काट देण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की संकेत म्हणजे काय, तर आपल्याला आधी झालेला भाग म्हणजे संकेत. आणि तो बुवा काय म्हणून गेले, संकेत म्हणजे इशारा. व इशारा म्हणजे काय, इशारा म्हणजे आपण एखाद्याला हाताने करतो तो इशारा, डोळ्यांनी करतो तो इशारा. व इशारा म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आणि बुवा भास म्हणजे जो आपल्याला आधी भास होतो, जे आपल्याला आधी समजतं त्याला भास म्हणतात, ही इशारा. व तुम्हाला हे सांगायची गरज आली आहे माझ्यावरती, म्हणजे आता मी तुम्हाला काय मला समजत नाहीये. त्यानंतर बुवांनी गवळणीची काट दिली आणि नंतर मध्येच आल्यावर मध्ये एक शब्द घेतली, आल्यावर तो कुठं वरती चढवली. हा बुवांच्या कलाकारांना मी काय बोलणार नाही, पण त्यांना सांगते की या बुवाला आधी सुधरवा, स्केल मध्ये आणा, कुठं काय गातं ते बघा. आणि त्यानंतर बुवांची गवळण होती, या कोळी वाड्याची शाळा तुझं देऊळ. आता बुवांची गवळण काय होती बघा, तुझं दयाला भरलेलं माठ दोन्ही धरून मांडीत. आणि पुढे काय बोलले तर सगळ्यांनी ऐकले, माझा काळा काळा दांडू घालीन हांडीत. बुवा आता तुमच्या गवळणीची मी काट दिली असतीच, पण तुमच्या गवळणीचा अर्थच मला आधी समजलेला नाही. आता तुम्ही काय म्हणालात, माझा काळा काळा दांडू, तुम्ही डबल मिनिंग करताय, पण त्याला शास्त्र पण पटवून द्या. बरोबर आहे की नाही? हा कोणी या शास्त्र पटवून दिलीत काय? कोणी शास्त्र पटवून दिली हो की नाही ते सांगा आधी, कारण मला तरी तिथे ऐकायला आलं नाही त्यांनी शास्त्र पटवून दिले. फक्त ते आले आणि गवळण गाऊन गेले, पण असू द्या. त्यानंतर आणि मी पदाची चाल दिली, तुझे देख पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू वो लड़का है. तरी मी सांगितलं होतं बुवाला, बुवा तुम्हाला बोलत नाहीये, मी पदाची चाल देते. तरी बुवा येऊन माती काय खाल्ली, बुवा सांगताय सगळ्यांना की माझी कोण आहे, गर्लफ्रेंड आहे. हा माझी गर्लफ्रेंड आहे, नाहीतर मी तुझ्यावर प्रेम केलं असतं. बुवा बारी युट्यूबला पडणार एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्या गर्लफ्रेंडनी ऐकलं तर तुम्हाला येऊन कुठं कुठं मारेल ते लक्षात ठेवा. एखाद्या बाईला असं बोलताय तुझ्यावर प्रेम करेल, बघा बुवाला काय म्हणायचंय बघा. आणि धडपड आणि धडपड
बघा म्हणून काय म्हणायचंय, अग पोरी तू सपना येना आपल्या जुन्या जागेवर भेटना, शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या घोडीना. आधीच बोलले होते की इथे येऊन फालतूपणा करायचा नाही आणि काळा काळा दांडू वगैरे, म्हणून शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या घोडीना. म्हणून काय सांगायचंय, तू लागू नको नादाला, तू लागू नको नादाला, तुझा तो वाट फोडीना. ऐकायला येतोय, तू लागू नको नादाला, तुझा तो वाट फोडीना. व तोंड नाहीतर काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. म्हणून काय व्हायचंय, शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना, शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या घोडीना, शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या घोडीना. तू लागू नको नादाला, तुझा तो वाट फोडीना, लागू नको नादाला, तुझा तो वाट फोडीना. म्हणून काय म्हणायचं बघा, आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुराडे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजाही घेणार आहे, आणि ही शक्ती बारी वैते ही शिलान वन साईड बाजी मारणार. बघा माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, कळेना ताला आहे बेताला, जुनी पुराणी गातोय गीत, कळेना ताला आहे बेताला, जुनी पुराणी गातोय गीत. आता असं का म्हणाले, बुवांनी जो पद घेतला तो योगेश बुवांनी पण घेतला होता. म्हणून या संकेत बुवाला आहो कशाला आणली तरी, संकेत बुवाला कशाला आणली तरी, संकेत बुवाला कशाला आणली तरी, संकेत बुवाला कशाला आणली तरी. पुराणी गातोय गीत, पुराणी गातोय गीत, संकेत बुवाला कशाला आणली तरी, संकेत बुवाला कशाला आणली
बघा आता जी सगळीकडे फॅशन चालली आहे त्याच्यावर एक गाणं घेते आणि बुवा तुम्हाला बोलत नाही एवढं लक्षात ठेवा. बघा बोरीला बोर पिकलाय पोरी तुला बघून नाही बोलाय. आणि मला काय म्हणायचंय एकटीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. आता सगळीकडे हेच चाललंय. एकीला इकडे मेसेजवर बोलायचं एकीशी भेटायचं एकीशी कॉलवर बोलायचं. म्हणून काय बोलायचंय एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. आता बुवांचं लग्न झालेलं नाही तर बुवांना वाटेल की मला बोलून गेली. बुवा तुम्हाला बोलत नाहीये आणि म्हणून काय म्हणायचंय कॉल करून हा म्हणतो काय कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईन भेटाय. कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो बाय बाय बाय. कॉल करून हा म्हणतो काय कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईन भेटाय लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. लहान पोरांचा आहे विषय आठवण आली की पोटभर रे. आता रात्री येईले उघडा ठेवून समोर रे. पोट करता माने विसरून काय पोट करता माने विसरून काय लपून छपून तुला येईन भेटाय लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. 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 कॉल करून हा म्हणतो काय कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईन भेटाय लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय एकीला करतो हाय
आपल्या कार्यक्रमाचे आयोजक श्री राकेशजी धोंडीराम पटावले यांच्या मुलग्याच्या प्रथम वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला गेला होता आणि प्रथम फेरी सुरू करण्यास थोडासा वेळ झाला होता म्हणून बर्थडेचं गाणं जे घेतलं होतं बांधलेलं होतं तर ते आधी घेतलं नाही तर ते आता घेते. प्रथम यालडी बाळाचा गाजतोय सोहळा आनंदाचा. प्रथम यालडी बाळाचा सव बटावली या वाडीत सव बटावली या वाडीत आमच्या रिवाशया नावाचा. सव बटावली या वाडीत आमच्या रिवाशया बाळाचा. गाजतोय सोहळा आनंदाचा प्रथम यालडी बाळाचा. गाजतोय सोहळा आनंदाचा प्रथम यालडी बाळाचा. सव बटावले या वाडीत आमचे रिवाशया बाळाचा. सव बटावले या वाडीत आमचे रिवाशया बाळाचा. Thank you.
तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपत आहे. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून. जाईल कसा व तोंड फोडून. तर बुवा कुंभकर्णाचा विषय आहे. तर विभीषण कुंभकर्णाला सांगत असतो की तू रामाशी लढायला जाऊ नको. तरी सुद्धा कुंभकर्ण हा विभीषणाचं ऐकत नाही आणि तो रामाशी लढायला जातो आणि तोंड फोडून घेतो. म्हणजे तो मरण पावतो. म्हणून काय म्हणायचंय? नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. देह भान कसा गेला तो सारा विसरून. हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून. त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून. हातपाय तोडून जाईल कसा
कसा गेला तो काळा बघा बुवा, पद अगदी शास्त्रात आहे आणि अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी इथे संपत आहे आणि संकेत बुवांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि माझा हा कार्यक्रम बघण्यासाठी जेवढे रसिकजन अजूनपर्यंत उपस्थित